नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण काय बनवलं आहे माहिती आहे का? ताकातील उपमा. हा बघा, या पद्धतीने ताकातील उपमा बनला आहे. उपम्याबरोबर लोणचं ठेवलं आहे. या उपम्याची मूद करून घेतली आहे आणि ह्या ताटलीमध्ये मी सुटास ठेवला आहे. हा ताकातील उपमा कसा करायचा बघायचा आहे. चला अश्विनी चॅनलला आणि बघूया ताकातील उपमा. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आगळा वेगळा पदार्थ बघायचा आहे, तो म्हणजे ताकातील उपमा. त्यासाठी लागणारं साहित्य: मिरची, कडुलिंब, कांदा, टोमॅटो. लिंबू मी इथे ठेवलं आहे, पण लिंबू लागणार नाही कारण ताक आंबट आहे. ज्याला हवं असेल त्याला लिंबू देऊ शकता. हे बघा, हे ताक घेतलेलं आहे. ताक आंबट आहे. या वाटीचं प्रमाण घेतलं आहे. एवढा रवा घेतला आहे. आता एवढंच ताक आणि एवढंच पाणी एकत्र करायचं आणि उपमा बनवायचा. आपण जो एक वाटी रवा घेतला आहे तो मी भाजून घेतला आहे. आधी रवा कोरडा भाजून घ्यायचा आहे आणि मग उपमा बनवायचा आहे. चला आता आपण उपमा बनवूया. इकडे तेल आणि फोडणीचं साहित्य मी ठेवलं नाही आहे. तेल आणि तूप असं एकत्र मी फोडणी करणार आहे. हे पहा मंडळी, तेल आणि तूप मी दोन्ही घालून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीसारखी फोडणी करायची आहे. तूप तेल समप्रमाणात घातले. 2 चमचे तेल, 2 चमचे तूप. तूप साजूक तूप घालायचे. आता आपण उपमा करतोय त्यामुळे ह्याच्यात आपण हळद घालणार नाही आहे. हिंग साधारण अर्धा चमचा हिंग घातला. हिंग थोडा जास्ती घालायचा आहे. ही उडदाची डाळ दाखवायची तुम्हाला राहिली होती. उडदाची डाळ पण घालून घेत आहे. उडदाची डाळ अर्धा किलो, साधारण अर्धा किलो, 1 किलो मी धुवून पंख्याखाली वाळवून ठेवते. उडदाची डाळ कधी तशीच वापरायची नाही. आता मिरच्या टाकून घेतल्या आहेत आणि कडुलिंब टाकून घेतलं आहे. आता हा कांदा थोडासा मऊ होऊ द्या, परतून घ्यायचा आहे कांदा आणि मग टोमॅटो घालायचा. हा कांदा छान परतून होऊ दे, मग टोमॅटो घालूया, रवा घालूया, भाजूया आणि आपण ताक 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी असं कोमट करायला ठेवायचे. हे पहा, आपला कांदा शिजलेला आहे. कांदा आधी पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आणि मग टोमॅटो घालूया. टोमॅटो घातल्यावर ह्याच्यामध्ये 1 चमचा जेवढं तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्हाला जेवढं लागतं त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा मी साखर घातलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास साखर घाला, साखर ऐच्छिक आहे. आता गॅस मोठा केलेला आहे. हे छान परतून घेऊया. मग ह्याच्यात आपल्याला रवा पण परतायचा परत आणि एकीकडे 1 वाटी ताक, 1 वाटी पाणी असं कोमट करायला ठेवायचं. ताक उकळवायचं नाही, उकळायला लागलं तर ते फाटून जाईल. पण गार ताक घातलं तर उपमा गीच गोळा होईल, म्हणून थोडंसं कोमट करायचं. आपण उपम्याला नेहमी गरम पाणी घालतो. आता ह्याला पाणी घालायचं नाही आहे, पण मी ताक आणि पाणी असं दोन्ही घातलेलं आहे. आपण याच्यात हा रवा घालून देऊया. हा भाजलेला रवा घालून टाकला. 1 वाटी रवा. जेवढा रवा घेणार त्याच्या दुप्पट पाणी लागतं, पण आता आपण ताक घालतो म्हणून 1 वाटी ताक, 1 वाटी पाणी असं घालायचं आहे. आता हा रवा छानपैकी भाजून घेऊया
आणि मग ताक पाणी सोडूया। हे पहा, आपला रवा भाजून होतोय तोपर्यंत आपण ताक आणि पाणी एकत्र करून घेऊया। 1 वाटी ताक, या वाटीनेच रवा घेतला होता 1 वाटी। आता ह्याच्यातच 1 वाटी पाणी घालूया। आता हे आपण कोमट करायला ठेवूया। आपला रवा भाजून झाला आहे, त्यामुळे गॅस थोडासा मोठा ठेवणार आहे। हे कोमट झाल्यावर आपण त्याच्यात सोडून द्यायचं आहे। आपला रवा भाजून तयार झालेला आहे। आता आपण ताक आणि पाणी सोडून घेऊया। हे बघा, ताक आणि पाणी थोडंसं कोमट केलेलं आहे। एकदम गार घातलं तर काय होईल, आपला जो उपमा आहे तो गच्च होईल, गोळा होईल, गोळा। थोडासा हा लूज होईल उपमा। आता याच्यावर झाकण ठेवायचं, वाफ आणायची, गॅस बारीक ठेवायचा आहे। आता याच्यावर झाकण ठेवूया, एक दणकून वाफ येऊ द्या, रवा शिजू द्या की आपला उपमा तयार। आता आपण झाकण काढून बघूया। वाफेचं पाणी पडलं तरी चालून जाईल, कारण उपमा अजून आपला होतो आहे। मध्ये एकदा मी 5 मिनिटांनी झाकण काढून बघितलं आहे। थोडंसं अर्धा वाटी पाणी मी याच्यात घातलेलं आहे, गरम करून पाणी घालायचं आहे। पाणी लागलं तर फक्त गरम करून घाला, गार घालू नका। आपण ताक आणि पाणीसुद्धा कोमट करून घेऊन घातलेलं आहे। आता ह्याच्यावर कोथिंबीर घालूया। आपला उपमा तयार झालेला आहे। आता तुम्ही जेव्हा उपमा करणार तेव्हा पाण्याचं प्रमाण डबल आहे हे मान्य आहे, पण तरीसुद्धा एखाद्या वेळेस पाणी जास्त लागू शकतं, तेव्हा पाणी गरम करून तुम्ही त्याच्यात घालू शकता। हा उपमा तयार झालेला आहे। आता आपण हा उपमा खायला घ्यायचा आहे। कोथिंबीर घालून झाल्यावर तसंच ठेवायचं नाही, ढवळायचं, नाहीतर कोथिंबीर वरून काळी पडते। आता ह्याच्यात ताक आहे म्हणून मी स्टीलच्या कढईत उपमा केला आहे, नाहीतर उपमा करताना मी नेहमी पांढऱ्या कढईत करते, कारण स्टीलच्या कढईत उपमा थोडासा खाली लागतो। हे पहा, थोडासा लागलेलाच आहे खाली। चला, उपमा तयार झाला आहे, खायला घेऊया। हे बघा मंडळी, ताकातील उपमा खायला तयार आहे। आम्ही खायला घेतलेला आहे। ताकातील उपमा हा अशा पद्धतीने एकदा तरी अवश्य घरी बनवून बघा। लोणचं घेतलेलं आहे, लिंबाची फोड ठेवली आहे, पण लिंबू लागणार नाही, कारण ताक थोडंसं आंबट असल्यामुळे याला लिंबाची गरज नाही। तरीसुद्धा कोणाला हवा असेल तर तुम्ही लिंबू घेऊ शकताय। असा हा ताकातील उपमा जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे। तोपर्यंत बाय बाय। आणि एक सांगायचं म्हणजे हा उपमा आहे त्याच्यामुळे मी पांढरा केला आहे, म्हणजे उपीट आहे। त्यातून जर तुम्ही ह्याच्यात हळद घातली तरी चालून जाते। ताक 1 वाटी, 1 वाटी पाणी, 1.5 वाटी 1.25 वाटी पाणी लागलं, आणि 1 वाटी रवा, कांदा, टोमॅटो, मिरची, कढीलिंब, अशा पद्धतीने आपण हा उपमा बनवला आहे। ताकातील उपमा चविष्ट लागतो, एकदा तरी अवश्य करून पहा।